नमस्कार मित्रांनो, आयकर साक्षरता अभियानामध्ये आपलं स्वागत आहे. आयकर साक्षरता अभियान हे कशासाठी सुरू करण्यात आलं हे थोडक्यात मी आधी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यानंतर पुढचा आजचा जो टॉपिक आहे कॅपिटल गेन, याच्यावर आपण संपूर्णपणे सविस्तर चर्चा करणार आहोत. आणि कॅपिटल गेन कुठल्या कुठल्या ॲसेट्सवर लागतो, भारतामध्ये कॅपिटल ॲसेट कशाला म्हणतात, आणि इन्कम टॅक्समध्ये कुठल्या कुठल्या पद्धतीने त्याच्यावर टॅक्स लागतो, मग तो शॉर्ट टर्म असो लाँग टर्म असो, हे सगळं आपण आज पाहणार आहोत. तर सगळ्यात आधी आयकर साक्षरता अभियान, आपलं स्वागत आहे. आयकर साक्षरता अभियान हे जे आहे हे मी PS टॅक्स गाईडच्या माध्यमातून सुरू केलेलं आहे. तर यासाठी मला अशी कल्पना सुचली की लोकांपर्यंत आपण कसं पोहोचावं आणि इन्कम टॅक्सबद्दल जे लोकांचा गैरसमज जे आहेत ते कसे दूर करता येतील आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण कसं पोहोचावं, यासाठी मी गेल्या जानेवारी महिन्यापासून या अभियानाची सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये मी यापूर्वी काही कार्यक्रम घेतले ऑनलाईन, तर ते देखील झाले. आणि आता देखील आजचा जो कार्यक्रम आहे तो कॅपिटल गेन याच्यावर आहे. येतो नाव. तर आज आपण कॅपिटल गेनमध्ये काय काय पाहणार आहोत आणि कॅपिटल गेन कशा पद्धतीने होतो, त्याच्यावर किती इन्कम टॅक्स लागणार ते पाहणार आहोत. एक स्लाईड बनवली मी, त्या माध्यमातून तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू काय काय आपण आज पाहणार आहोत ते आधी सांगतो, त्याच्यानंतर सुरुवात करतो. आयकर साक्षरता अभियानामध्ये आपण पाहणार आहोत कॅपिटल ॲसेट आणि कॅपिटल गेन इन इंडिया, भारतातील भांडवली मालमत्ता आणि भांडवली नफा. याच्यामध्ये आपण मूलभूत गोष्टी समजून घेणार आहोत. स्पीकर मी स्वतः आहे, ॲडव्होकेट भवन नरवाडे. यामध्ये आपण पाहणार आहोत डेफिनेशन ऑफ कॅपिटल ॲसेट, भांडवली मालमत्तेची व्याख्या. त्याच्यानंतर कॅपिटल गेनचं कसा राहील, काय राहील याच्यावरती ओव्हरव्ह्यू. इम्पॉर्टन्स ऑफ अंडरस्टँडिंग फॉर टॅक्सेशन, आणि कर आकारणी त्याच्यावर कशी राहते, काय राहते ते देखील आपण समजून घेणार आहोत. त्यानंतर आपण पाहणार आहोत कॅपिटल ॲसेट. इन्कम टॅक्समध्ये कॅपिटल ॲसेट कशाला म्हणतात, सेक्शन 214 नुसार. त्यानंतर पाहणार आहोत टाईप ऑफ कॅपिटल ॲसेट्स, इमूवेबल, मूवेबल, टँजिबल, इंटँजिबल, काय जे असेल ते सगळं. त्याच्यानंतर कॅपिटल गेन, याचे दोन याच्यामध्ये वर्गीकरण आहे. एक आहे लाँग टर्म, एक आहे शॉर्ट टर्म. तर लाँग टर्म गेन कसा काढला जातो, शॉर्ट टर्म कसा काढला जातो, लाँग टर्म केव्हा होईल, शॉर्ट टर्म केव्हा होईल, त्याचा होल्डिंग कालावधी काय असतो, त्याला किती टॅक्स लागेल, काय लागेल, इंडेक्स रेट काय असतो, इंडेक्सेशन कसं पाहायचं, कुठून पाहायचं, हे सगळं जे आहे ते मी आज एक्सप्लेन करणार आहे. त्याच्यानंतर लाँग टर्म कॅपिटल गेन, त्याची व्याख्या, त्याच्यानंतर त्याचा होल्डिंग पिरियड, त्याच्यामध्ये एक्झम्पशन्स जे असतील, इंडेक्सेशन बेनिफिट, ते सगळे पाहणार आहोत. शॉर्ट टर्म कॅपिटल गेन, ॲप्लिकेबल इन्कम टॅक्स स्लॅब रेट, ट्रीटमेंट ऑफ टॅक्स रिटर्न. लाँग टर्म कॅपिटल गेन, रेट्स, डिफरंट ॲसेट क्लासेस, इंडेक्सेशन बेनिफिट, एक्झम्पशन, डेफिनेशन. त्याच्यानंतर कॅपिटल गेन, ज्यावेळेस लाँग टर्म कॅपिटल गेन होईल त्याच्यामध्ये कुठले कुठले सेक्शन 54, 54F, 54B, 54D, 54EC, 54G, 54GA, 54GB, अजून काही जे असतील डिडक्शनचे ते सर्व आपण आज पाहणार आहोत. त्यानंतर मी तुम्हाला काही समरी की पॉईंट सांगेल. त्याच्यानंतर समरीमध्ये आपल्याला काय काय राहील ते सगळं, कन्क्लुजन, थँक्स, अशा पद्धतीने संपूर्ण जो आहे आजचा कार्यक्रम मी घेणार आहे. तर सुरुवात करतो. आयकर साक्षरता अभियान, सर्वांचे स्वागत आहे. जे लोक आता सध्या जॉईन झालेले असतील ते, किंवा जे नंतर पाहणार असतील त्यांचं सगळ्यांचं स्वागत. सुरू करूयात. नेक्स्ट, कॅपिटल ॲसेट्स
अँड कॅपिटल गेन्स इन इंडिया. भारतातील भांडवली मालमत्ता, भांडवली नफा. तर भांडवली मालमत्ता हे कॅपिटल ॲसेट्स. कॅपिटल ॲसेट्स, व्हॉट आर कॅपिटल ॲसेट्स? डेफिनेशन ऑफ कॅपिटल ॲसेट्स जी इन्कम टॅक्समध्ये दिलेली आहे. सेक्शन 214 मध्ये आयकर कायदा 1961च्या कलम 214 नुसार भांडवली मालमत्तेची व्याख्या. तर आपण आता ती पाहणार आहोत. ती जी आहे त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे, मिनिंग ऑफ कॅपिटल ॲसेट्स. त्याच्यामध्ये दोन आहे, एक पॉझिटिव्ह लिस्ट, एक निगेटिव्ह लिस्ट. पॉझिटिव्ह लिस्टमध्ये तुम्ही कशाला ॲसेट्स म्हणा, निगेटिव्ह लिस्टमध्ये कशाला ॲसेट्स म्हणू नये. त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह लिस्टमध्ये सगळ्यात आधी कॅपिटल ॲसेट्स इज डिफाईन्ड टू इन्क्लूड प्रॉपर्टी ऑफ एनी काइंड वेदर फिक्स्ड ऑर सर्क्युलेटिंग, मूवेबल और इमूवेबल, टँजिबल और इनटँजिबल. कॅपिटल ॲसेट्स जे आहे कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी, एनी काइंड ऑफ प्रॉपर्टी, वेदर फिक्स्ड और सर्क्युलेटिंग, मूवेबल और इमूवेबल, टँजिबल और इनटँजिबल. म्हणजे ती एका ठिकाणाहून दुसऱ्या जागी जाणारे असेल म्हणजे मूवेबल असेल, किंवा इमूवेबल म्हणजे ती फिक्स असेल एका ठिकाणी. त्याला म्हणतो आपण, समजा एखादी प्रॉपर्टी आहे, जमीन आहे, बिल्डिंग आहे, हे त्याला इमूवेबल. मूवेबलमध्ये कार, इतर दुसऱ्या काही वस्तू असतील, फर्निचर, त्या मूवेबलमध्ये. त्याच्यानंतर टँजिबल, इनटँजिबल. टँजिबल, इनटँजिबल, दृश्य, अदृश्य. दृश्य, अदृश्य. दृश्य म्हणजे ज्या दिसणाऱ्या, त्या अदृश्य म्हणजे ज्या न दिसणाऱ्या. याच्यामध्ये आपण शेअर्स वगैरे कन्सिडर करू शकतो, गुडविल वगैरे कन्सिडर करू शकतो, इतर अजून बऱ्याच काही ज्या आपण पुढे नेक्स्ट जे आहे त्या पाहत जाणार आहोत. तर याच्यामध्ये कॅपिटल ॲसेटमध्ये पॉझिटिव्ह लिस्ट दिली आहे. त्याच्यामध्ये इन्कम टॅक्स ॲक्ट असं म्हणतो, इट्स इन्क्लूड्स द फॉलोइंग, म्हणजे पुढील ज्या गोष्टी आहे त्या याच्यामध्ये इन्क्लूड असतील. त्याच्यामध्ये प्रॉपर्टी म्हटलं आहे, प्रॉपर्टी इन्क्लूड एनी राईट्स ऑर इन रिलेशन टू ॲन इंडियन कंपनी इन्क्लुडिंग राईट्स ऑफ मॅनेजमेंट और कंट्रोल और एनी अदर राईट्स व्हॉट्सएव्हर. प्रॉपर्टी जे हक्क असतील एखाद्या प्रॉपर्टीविषयीचे, एखाद्या कंपनीचे, इंडियन कंपनीचे, ते मॅनेजमेंट संदर्भात असू दे किंवा इतर कोणते राईट्स असू दे, तर त्या राईट्सला आपण काय म्हणणार, कॅपिटल ॲसेट. सेकंडली, प्रॉपर्टी ऑफ एनी काइंड हेल्ड बाय ॲसेसी. ॲसेसीने धारण केलेली कुठलीही प्रॉपर्टी असंही म्हटलं आहे. वेदर ऑर नॉट कनेक्टेड विथ हिज बिझनेस ऑर प्रोफेशन, म्हणजे ती व्यवसायाशी संबंधित असो अगर नसो तरी तिला आपण कॅपिटल ॲसेट म्हणणार. एनी सिक्युरिटीज हेल्ड बाय फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर विच हॅज इन्व्हेस्टेड इन सच सिक्युरिटीज इन अकॉर्डन्स विथ द रेग्युलेशन मेड बाय अंडर सेबी ॲक्ट. याच्यामध्ये कुठल्या येतील, फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर, शेअर्स वगैरेच्या. त्याच्यानंतर एनी युनिट लिंक इन्शुरन्स पॉलिसी टू विच exempt under section 1010D does not apply on account of the applicability of the 4th and 5th proviso thereof. ही 21-22 पासून असेसमेंट इयर पासून हे लागू आहे. युलिप पॉलिसीज ज्या असतात ज्यांना 1010Dचं एक्झम्पशन लागू नाही, 1010D डज नॉट अप्लाय असं म्हटलं, तर त्या देखील याच्यामध्ये कॅपिटल ॲसेट्समध्ये येतील. त्याच्यानंतर निगेटिव्ह लिस्ट, याच्यामध्ये कुठल्या कॅपिटल ॲसेट्स होणार नाहीत. द फॉलोइंग ॲसेट्स आर एक्सक्लूड द डेफिनेशन ऑफ कॅपिटल ॲसेट. एनी स्टॉक इन ट्रेड, म्हणजे जो तुमचा स्टॉक इन ट्रेड असेल, जिथे बॅलन्स शीटला तुम्ही स्टॉक म्हणत असाल ज्याला, व्यवसायातला स्टॉक, तो तुमचा कॅपिटल ॲसेट्स होणार नाही. उद्या तुम्ही जर स्टॉक विकला तर त्याच्यावरचा जो नफा राहील तो भांडवली नफा होणार नाही. आपण काय पाहतोय, कॅपिटल ॲसेट्स. मग जी कॅपिटल ॲसेट्स नाही ती विकून जो झालेला नफा तो कॅपिटल गेन नाही. पुन्हा एकदा कॅपिटल ॲसेट्सवर. त्यानंतर सेकंड पॉईंट त्यातला निगेटिव्ह लिस्टमधला, पर्सनल इफेक्ट ऑफ द ॲसेसी, दॅट इज टू से मूवेबल प्रॉपर्टी इन्क्लुडिंग वेअरिंग ॲपरल अँड फर्निचर हेल्ड फॉर हिज पर्सनल यूज. म्हणजे जे तुम्ही वेअरिंग ॲपरल
जे तुम्ही गोल्ड वगैरे जे आहे, ज्वेलरी वगैरे जे पर्सनल यूजसाठी वापरलेले आहे, बरोबर, तर त्या ज्या आहे तर त्या तुमच्या कॅपिटल ॲसेट होणार नाहीत, असं तो म्हटलं. ऑर फॉर यूज ऑफ एनी मेंबर ऑफ हिज फॅमिली डिपेंडंट अपॉन हिम, म्हणजे तुमच्यावर जे डिपेंडंट लोक आहेत घरातले, ते जरी असले तरी त्यांच्या ज्या वस्तू आहे वापरायच्या घरातल्या, त्या काही कॅपिटल ॲसेट होणार नाही. ॲग्रिकल्चर लँड इन रुरल एरिया इन इंडिया, ग्रामीण भागातल्या ज्या शेती मालमत्ता आहे त्या देखील कॅपिटल ॲसेट्स होणार नाही. 6.5% म्हणजे 6.5% गोल्ड बॉन्ड 1977 और 7% गोल्ड बॉन्ड 1980 और नॅशनल डिफेन्स गोल्ड बॉन्ड 1980 इश्यू बाय सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटने जे बॉन्ड्स इश्यू केलेले आहेत, 6.5%चे गोल्ड बॉन्ड असतील 1977, 7% असतील, नॅशनल डिफेन्सचे गोल्ड बॉन्ड असतील, ते जे आहे ते कॅपिटल ॲसेट होणार नाही. त्यानंतर स्पेशल बिअरर बॉन्ड 1991, त्यानंतर गोल्ड डिपॉझिट बॉन्ड इश्यू अंडर द गोल्ड डिपॉझिट स्कीम 1999, तर गोल्ड डिपॉझिट बॉन्ड जे आहे ते देखील होणार नाहीत. इथपर्यंत आपण कॅपिटल ॲसेट बघितल्या, कुठल्या होतील कुठल्या नाही होणार. डेफिनेशन बघितली कॅपिटल ॲसेट्सची, बरोबर. कॅपिटल ॲसेट्स कशाला म्हणतात हे बघितलं डेफिनेशननुसार. त्यानंतर आपण पाहणार आहोत टँजिबल, इनटँजिबल, म्हणजे टाईप्स ऑफ कॅपिटल ॲसेट्स. इमूवेबल प्रॉपर्टी, मूवेबल प्रॉपर्टी ह्या येतात टँजिबलमध्ये, म्हणजे दिसणाऱ्या स्थावर मालमत्ता किंवा जंगम मालमत्ता, बरोबर. आणि इनटँजिबलमध्ये कुठल्या येतात, सिक्युरिटीज म्हणजे शेअर्स, बॉन्ड्स, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी. इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी म्हणजे कुठल्या कुठल्या, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टीमध्ये येतं तुमचा ट्रेडमार्क, पेटंट, कॉपीराईट, ह्या ज्या आहेत त्यातील तुमच्या इंटँजिबल ॲसेट्स, म्हणजे ज्या दिसत नाही पण त्याला व्हॅल्यू असते. आणि अशा प्रॉपर्टीज ज्यावेळेस ट्रान्सफर होतात त्याच्यावर जो गेन होतो, जर आपण त्याला कॅपिटल ॲसेट्स म्हणत असू इन्कम टॅक्सच्या भाषेत, तर मग त्या काय होतील, त्या जेव्हा ट्रान्सफर होतील त्याच्यावरचा जो प्रॉफिट होणार असेल, जो गेन होणार असेल, तो होईल कॅपिटल गेन, बरोबर. याच्यानंतर आपण पाहणार आहोत टँजिबल, इनटँजिबल, तुम्हाला समजला असेल. यानंतर आपण पाहणार आहोत क्लासिफिकेशन ऑफ कॅपिटल गेन, भांडवली नफ्याचे वर्गीकरण. आता आपण बघितलं कॅपिटल ॲसेट्स कोणकोणत्या, त्याच्यानंतर त्याचे टाईप्स, टँजिबल, इनटँजिबल, दृश्य, अदृश्य. आता येतं त्याचं वर्गीकरण. आता हे झालं नफ्याचं वर्गीकरण कसं करणार. मग आता एखादी ॲसेट्स आपल्याकडे समजा 1 महिना आहे, 2 महिना आहे, आणि एखादी ॲसेट्स आपण वर्षानुवर्ष आपल्याकडे जतन करून ठेवली आहे, म्हणजे जी आपल्याला रुटीन आहे, तिला आपण म्हणू शकतो इमूवेबल. समजा मी एखादी जागा घेतली आणि ती समजा आज घेतली आणि ती विकली 10 वर्षानंतर, तर मग ती शॉर्ट टर्म राहील का लॉंग टर्म राहील. म्हणजे शॉर्ट टर्म म्हणजे छोट्या पिरियडसाठी, लॉंग टर्म म्हणजे मोठ्या पिरियडसाठी. टर्म, शॉर्ट आणि लॉंग ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. आता शॉर्ट टर्म कोणाला म्हणावं आणि लॉंग टर्म कोणाला म्हणावं, तर याची डेफिनेशन जी आहे ती कायद्यामध्ये अशी दिली, थोडी शॉर्ट टर्म असं म्हटलेलं, त्याला लॉंग टर्म असं काही म्हटलं नाही, पण शॉर्ट टर्म म्हटलं आहे. तर कॅपिटल ॲसेट्सच्या टाईप्समध्ये ते म्हणतात शॉर्ट टर्म कॅपिटल ॲसेट्स मीन्स कॅपिटल ॲसेट्स हेल्ड बाय an assessee for not more than 36 months immediately period to its date of transfer. An assets other than a short term capital assets is regarded as a long term capital assets. इथे काय म्हणतात ते कॅपिटल ॲसेट्स कुठल्या, शॉर्ट टर्म कुठल्या, लॉंग टर्म कुठल्या. नॉट मोर दॅन 36 मंथ,
म्हणजे ज्यांचा होल्डिंग पिरियड हा 36 महिन्यापेक्षा जास्त नसेल तर त्या कुठल्या होतील, शॉर्ट टर्म होतील. आणि ज्यांचा 36 महिन्यापेक्षा जास्त त्या कुठल्या होतील, लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट्स. बरोबर. आता याच्यामध्ये त्यांनी काही क्रायटेरिया दिला आहे. त्याच्यात त्यांनी दिलं, त्याला एक्सेप्शन दिलं आहे. एक्सेप्शन म्हणजे काय, हा जो 36 महिन्याचा जो क्रायटेरिया सांगितला आहे हा सोडून काही असे ॲसेट्स आहे ज्याला त्यांनी एक्सेप्शन देऊन टाकलं. आणि मग त्या एक्सेप्शनमध्ये काय केलं की कोणकोणत्या ॲसेट्सला कुठला कुठला टाईम फ्रेम त्यांनी दिलेला आहे, किती किती मंथ्सचा, आणि त्याच्यानुसार ती शॉर्ट टर्म आहे की लॉंग टर्म आहे हे तुम्ही ठरवायचं आहे. मग त्याच्यामध्ये एक्सेप्शनला काय म्हणतो तो, जनरली होल्डिंग पिरियड शुड बी मोर दॅन 36 मंथ्स टू बिकम लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट. 36 महिन्याच्या वरचा पिरियड असेल तर ती होते लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट. However, in the following cases, the period of holding should be more than period giving below to be long term capital asset. पुढे त्यांनी पिरियड्स दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ते म्हणतात इक्विटी शेअर, लिस्टेड कंपनीचे इक्विटी शेअर्स असतील तर त्याचा कालावधी 12 मंथ. हे 12 महिन्यापेक्षा जास्त असेल तर काय होतो, तो लॉंग टर्म कॅपिटल. 12 महिन्याच्या आतला असेल तर शॉर्ट टर्म कॅपिटल. तुम्ही एखादी शेअर्स घेतला आणि तो 12 महिन्याच्या आत विकून टाकला तर कुठला गेन होईल, सिंपल शॉर्ट टर्म. आणि ज्यावेळेस तो 12 महिन्यापेक्षा जास्त याच्यानंतर विकला तर काय होईल, लॉंग टर्म कॅपिटल गेन. कुठल्या बाबतीत, इक्विटी ऑर प्रेफरन्स शेअर. लिस्टेड कंपनीसाठी 12 महिने, म्हणजे ज्या कंपनी लिस्टेड आहे कुठे, BSE NSEला, बरोबर, त्याच्यासाठी 12 महिने. ज्या अनलिस्टेड आहे त्याच्यासाठी सेम क्रायटेरिया नाही लागू होत, त्याच्यासाठी होतो 24 मंथ्स. अनलिस्टेड कंपनीसाठी 24 महिने. बरोबर. त्याच्यानंतर इमूवेबल प्रॉपर्टी, जसं लँड, बिल्डिंग और बोथ, याच्यासाठी होतो 24 महिने. म्हणजे जागा वगैरे असेल किंवा एखादी घर असेल, बिल्डिंग असेल तर त्याच्यासाठी होतो 24 महिने. बरोबर. त्याच्यानंतरचा आहे सिक्युरिटीज, डिबेंचर, बॉन्ड्स, गव्हर्नमेंट सिक्युरिटीज, डेरिव्हेटिव्स. याच्यासाठी आहे लिस्टेडला 12 महिने, UTI लिस्टेड और अनलिस्टेडला 12 महिने, युनिट इक्विटी ओरिएंटेड फंडसाठी आहे 12 महिने, युनिट्स और डेप्ट ओरिएंटेड म्युच्युअल फंडसाठी आहे 36 महिने. मग तो लिस्टेड असो किंवा अनलिस्टेड. झिरो कुपन बॉन्ड, लिस्टेड और अनलिस्टेड, 12 महिने. थोडक्यात काय, इमूवेबल प्रॉपर्टी असेल, इंडिव्हिज्युअल HUF वगैरे जर असेल तर त्या केसमध्ये थोडक्यात लक्षात ठेवायचं 24 महिने. 24 महिन्यापेक्षा कमी पिरियड होल्ड केला असेल तर शॉर्ट टर्म, 24पेक्षा जास्त केला असेल तर लॉंग टर्म. केव्हापासून, ट्रान्सफर झालेल्या तारखेपासून. असेसमेंट इयर, फायनान्शियल इयर तो क्रायटेरिया नाही, ज्या दिवसापासून ट्रान्सफर झाला तिथून मोजायचं. बरोबर, तिथून मोजायचं. इथं क्लिअर कट म्हटलं आहे, इमिजिएटली पिरियड टू इट्स डेट ऑफ ट्रान्सफर. बरोबर, आलं लक्षात. त्याच्यानंतर आपण आता ही पिरियड्स बघितले. ह्याच्यानंतर पाहणार आहोत आपण होल्डिंग पिरियड दर कर आकारणी. शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्ममध्ये कर आकारणी कशा पद्धतीने होते. आधी आपण शॉर्ट टर्मचं बघून घेऊ, त्याच्यानंतर लॉंग टर्मचं बघू. होल्डिंग पिरियड मी तुम्हाला सांगितलं. अजून बरेच काही गोष्टी आहे ज्याच्यामध्ये त्या ॲसेट्सचा क्लास जो आहे तो वेगवेगळा दिलेला आहे. त्याच्यामध्ये कंपनी लिक्विडेशनचे असतील, राईट्स असतील, एंटायटलमेंट्स असतील, बोनस शेअर्स असतील. हा सर्व जो पार्ट आहे हा खूप व्हास्ट होईल. याच्यासाठी एक स्पेशल मी 2 सेशन घेणार आहे. त्याच्यामध्ये मी एक घेणार आहे फक्त आणि फक्त जे शेअर्स ट्रेडिंग करणारे लोक आहेत त्यांच्यासाठी घेणार आहे, होल्डिंग पिरियडवर. आणि म्युच्युअल फंड्स, शेअर्स म्हणजे इंटँजिबल ॲसेट्स जे आहेत ना, म्हणजे अदृश्य, याच्यावरचा जो होल्डिंग पिरियड असेल, त्याच्यावरचा जो कॅपिटल गेन असेल, त्याच्यासाठी एक स्पेशल सेशन घेईल. कारण तो खूप फास्ट होऊन जाईल, एका तासात एवढं सर्व कवर होणार नाही. त्यामुळे आता आपण पाहणार आहोत
इमूव्हेबल प्रॉपर्टीसाठी कुठल्या कुठल्या क्रायटेरिया, शॉर्ट टर्म लॉंग टर्मसाठी. जर समजा इमूव्हेबल प्रॉपर्टी असेल आणि ती आपण 24 महिन्याच्या आत विकली असेल, घेतल्यापासून 24 महिन्याच्या, बरोबर, तर त्याच्यामध्ये आपण काय करणार, त्याची कराकारणी कशी होईल, टॅक्स स्लॅब रेट प्रमाणे. कुठला, तुम्ही आज ॲसेट घेतली समजा 50,000ला, एखादी जागा घेतली 50,000ला, ती 24 महिन्याच्या आत विकली 1,00,000 रुपयाला, डिफरन्स किती आला, 50,000 रुपये. मग आता याचा कॅपिटल गेन कुठल्या वर्षात येईल, मी घेतली समजा आज विकत घेतली म्हणजे 24मध्ये, 2024मध्ये, मग माझा इयर झाला 24-25, 31 मार्च 25ला संपेला हा पिरियड, आणि विकली ही लगेच पुढच्या वर्षी, म्हणजे मार्च 24 नंतर मी मार्च 25 नंतर मी ती विकली, तर त्याच्यामध्ये काय होईल, 50,000ला घेतली 1,00,000ला विकली, 24 महिन्यापेक्षा कमी पिरियड होल्डिंग झाला, 50,000 हा काय झाला, कॅपिटल गेन. कुठला झाला, शॉर्ट टर्म. आता हा शॉर्ट टर्म कॅपिटल गेन जो राहील तो कसा टॅक्स राहील, की तो स्लॅब रेट प्रमाणे टॅक्सेबल राहील, बरोबर. जो स्लॅब रेट असेल आपल्याला ॲप्लिकेबल त्याच्याप्रमाणे तो टॅक्सेबल राहील. त्याच पद्धतीने लॉंग टर्मचा, पण लॉंग टर्ममध्ये हे नाही ना, लॉंग टर्ममध्ये जो पिरियड ऑफ होल्डिंग असेल त्याच्यानुसार त्याचा समजा 24 महिन्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्यामध्ये काय बघितलं जाईल, त्याच्यामध्ये कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन पाहिलं जाईल. काय पाहिलं जाईल, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन पाहिलं जाईल. म्हणजे ज्या वेळेला ही प्रॉपर्टी ॲक्वायर्ड केली किंवा खरेदी केली, तर त्यावेळेला ह्या प्रॉपर्टी किती रुपयाला खरेदी केली याला म्हणतात कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, बरोबर. मग ती कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट जर असेल, लॉंग टर्म कॅपिटल गेन काढायचं असेल, त्यावर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन कशी येईल, ती ज्यावेळेस जी प्रॉपर्टी घेतली त्याचा इंडेक्स रेट काढण्यात येतो. मग त्याला काय भेटतो, लॉंग टर्म होल्डिंग पिरियड असेल तर इंडेक्सेशन बेनिफिट मिळतो. मग इंडेक्सेशन बेनिफिट जो आहे हा तुम्हाला इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये बघायला मिळून जाईल. त्याच्यात तुम्ही इंडेक्स रेट जे आहे ते गव्हर्नमेंट प्रत्येक वर्षाला वेगवेगळे असतात, तर त्या वर्षानुसार त्या वर्षाच्या इंडेक्स रेटनुसार, म्हणजे जी समजा मी एखादी वस्तू घेतली असेल, जागा घेतली असेल किंवा एखादं घर घेतलं असेल इमूव्हेबल, तर ती ज्या वेळेस घेतली, समजा मी 4 वर्षा पहिले घेतली असेल, 4 वर्षापूर्वी तेव्हा त्याची जर व्हॅल्यू असेल 50,000, तर आज जर मी त्या वस्तूला विकतोय तर ऑब्वियसली त्याची व्हॅल्यू 5 वर्षापूर्वी घेतली म्हणजे आज ती वाढणार, पण मग तेव्हाच्या 50,000ची किंमत आज तर फार कमी झाली 5 वर्षात. मग आज तेव्हा घेतलेल्या 50,000ची किंमत आजच्या वेळेस किंवा आजच्या वर्षात किती येते यासाठी इंडेक्सेशन बेनिफिट जो आहे तो गव्हर्नमेंट आपल्याला देते, की त्यावेळेसच्या 50,000 रुपयाची किंमत आजच्या याच्यामध्ये किती असेल, त्याच्यासाठी तो इंडेक्स जो फॅक्टर दिलेला असतो त्याच्यानुसार तुम्ही ते कॅल्क्युलेशन करायचं, इंडेक्स्ड कॉस्ट निघते आणि मग ती कॉस्ट ॲक्विजिशन होते. त्याच्यामध्ये काय केलं जातं, इंडेक्स कॉस्ट काढताना कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन जे असेल आणि तो इंडेक्स रेट असेल त्याला मल्टिप्लाय करून देईल तो कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, आणि त्याच्यामध्ये प्लस कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट पण करण्यात येतं. मग कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट काढताना सुद्धा तुम्हाला इंडेक्सेशन म्हणजे कुठल्या वर्षात इम्प्रूव्हमेंट केली, काय केली, तर ते देखील ते करून मग एकूण त्याची कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन येते. आणि त्यानंतर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आल्यानंतर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, आणि मग त्याच्यातनं काय होईल, सेलिंग कॉस्ट, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ॲक्वायर्ड केली ती आणि ज्यावेळेस सेल केली ती, विकली कोणता दिवशी ते येईल त्याच्यामध्ये. म्हणजे समजा आपण आता 5 वर्षापूर्वी घेतली आणि आज विकायचं म्हटलं तर त्याची आजच्या याच्यानुसार कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन इंडेक्स रेटनुसार आपण काढणार, त्याच्यात इम्प्रूव्हमेंट जी केलेली असेल ती ॲड करणार, मग त्याची एकूण टोटल जी येईल ती कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, आणि सेलिंग प्राईस म्हणजे आजच्या याच्यानुसार जी सेलिंग प्राईस असेल ती, मग त्याचा जो डिफरन्स येईल तो झाला कॅपिटल गेन.
आता तो कॅपिटल गेन झाला, मग याच्यामध्ये काही एक्झम्पशन्स दिलेले आहेत बरोबर. मग अशा कॅपिटल ॲसेट्स आहे की ज्यांना एक्झम्पशन्स आहेत, मग ते एक्झम्पशन्स जे आहेत ते कुठल्या याला मिळतात, लॉंग टर्म याला बरोबर. मग लॉंग टर्म याला जे मिळतात ते मिळतात सेक्शन 54F एक्झम्पशन ऑन सेल ऑफ रेसिडेन्शियल प्रॉपर्टी. सेक्शन 54 हा जो आहे, जर तुम्ही रेसिडेन्शियल प्रॉपर्टी खरेदी केली आणि ती विकली आणि ती जर लॉंग टर्म असेल तर तुम्हाला सेक्शन 54चं एक्झम्पशन मिळतं. त्याच्यानंतर सेक्शन 54F रेसिडेन्शियल सोडून इतर प्रॉपर्टी म्हणजे प्लॉट वगैरे जागा ज्या असेल त्या. 54B कॅपिटल ॲसेट, ॲग्रिकल्चर लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म, त्या केसमध्ये तुम्हाला 54Bचं एक्झम्पशन मिळतं. 54D इफ लँड अँड बिल्डिंग फॉर्मिंग पार्ट ऑफ इंडस्ट्रियल अंडरटेकिंग इज ॲक्वायर्ड बाय गव्हर्नमेंट. गव्हर्नमेंटने एखादी जागा ॲक्वायर्ड केली असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला 54Dचा एक्झम्पशन मिळू शकतं बरोबर. कशातनं, गेन्समधून. त्याच्यानंतर 54EC, 54ED, 54G. 54G आहे शिफ्टिंग इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. एखादी इंडस्ट्री ह्या भागातनं दुसऱ्या भागात शिफ्ट झाली, त्यावेळेस त्याचं शिफ्टिंगच्या वेळेस असेल तर 54G. 54G अर्बन एरिया टू SEZ. सेज आपण ऐकला असेल तर SEZला जे होतं अर्बन एरिया त्याच्यासाठी 54GAचा कॅपिटल गेन. 54GB रेसिडेन्शियल प्रॉपर्टी. आता आपण एक थोडक्यात असं घेऊ की एक्झम्पशन आपण क्लेम कशा पद्धतीने करणार. समजा एक प्रॉपर्टी, आता फर्स्टच घेऊ आपण इमोवेबल प्रॉपर्टीबद्दलच आपण आज घेणार आहोत. तर इमोवेबल प्रॉपर्टी जी आहे, समजा एक रेसिडेन्शियल हाऊस आहे, ते मी आता घेतलं आणि त्याच्यानंतर मी 24 महिन्यानंतर ते विकलं, म्हणजे तो झाला लॉंग टर्म बरं. आता त्याच्यावर तर आपल्याला इंडेक्स रेट वगैरे, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, त्याची इंडेक्स कॉस्ट, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट, हे सगळं करून आपल्याला त्याचा गेन आपण काढला आणि त्या गेनमधून आता आपल्याला एक्झम्पशन क्लेम करायचे आहेत. पण आता काय झालं, वर्षाला करायचं असतं ना, म्हणजे 1 एप्रिल ते 31 मार्च असं फायनान्शियल इयर असतं आणि त्याच्या पुढचं जे असतं नेक्स्ट इयर जो असतो तो त्याचा असेसमेंट असतो. म्हणजे आपण ह्या वर्षी जे इन्कम वगैरे कमवलं ते पुढच्या वर्षात आपल्याला ते असेस करून त्याच्यावरचा टॅक्स भरायचा असतो. आता मी एक प्रॉपर्टी घेतली, ती घेतली होती 4-5 वर्षापूर्वी, समजा 5 वर्षापूर्वी घेतली आणि त्याचं सगळं ते कॅपिटल गेन वगैरे ते सगळं असं मी कॅल्क्युलेशन केलं इंडेक्स कॉस्ट घेऊन, कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट वगैरे ते सगळं झालं. हां, आता त्याच्यानंतर त्याच्यावर गेन आला समजा 1 लाख रुपये, जो काही येत असेल तो. पण मला आता एक्झम्पशन क्लेम करायचं. एक्झम्पशन क्लेम करायचं असेल तर ती अमाऊंट जी आहे तर 54 काय म्हणतो हे आपण पाहणार आहोत बरोबर. सेक्शन 54. यानंतरचे जे सेशन होतील त्याच्यामध्ये आपण NRI वगैरे जे आहे ते देखील घेणार आहोत. नॉन रेसिडेंट्स वगैरे लोक जे आहेत त्यांना, फॉरेन्सच्या लोकांना कशा पद्धतीने टॅक्स वगैरे लागेल ते देखील आपण घेणार आहोत. त्यांना तिकडे काही इथले रेसिडेंट्स असतील, बाहेरून त्यांना इन्कम येत असतील तर त्याचा काय इन्कम टॅक्समध्ये कसा होतो. त्याच्यानंतर स्वेट इक्विटी शेअर्स वगैरे जे आहेत, स्लम सेल आहेत किंवा भागीदारीने ट्रान्सफर केलेल्या प्रॉपर्टी आहेत त्याच्यावर कशा पद्धतीने कॅपिटल गेन निघेल ते देखील आपण पाहणार आहोत. आता आपण पाहणार आहोत सेक्शन 54. त्याच्यानंतर डेव्हलपमेंट ॲग्रीमेंट वगैरे जे आहेत ते पाहणार आहोत. 112A च्या नुसार लॉंग टर्म कॅपिटल ॲसेट्सला कशा पद्धतीने येईल ते देखील पाहणार आहोत. आता सेक्शन 54 मध्ये कॅपिटल गेन अरायझिंग फ्रॉम द ट्रान्सफर ऑफ रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी 54 मध्ये दिलेलं आहे.
की रेसिडेन्शियल हाऊस प्रॉपर्टी जर तुम्ही ट्रान्सफर केली कधी 24 महिन्यानंतर तर त्याला काय येईल, बरोबर. तर एक्झम्पशन अमाऊंट कुठली राहील त्याच्यामध्ये, इफ द अमाऊंट ऑफ दी कॅपिटल गेन इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ द न्यू हाऊस प्रॉपर्टी. 54 काय म्हणतो, तुम्ही आता जे घेतलं ना, समजा रेसिडेन्शियल हाऊस विकलं, त्याचे जे पैसे आले त्याच्यातला जर तुम्हाला नफा होत असेल कॅपिटल गेन, तो जर वाचवायचा असेल, तुम्हाला ते सूट पाहिजे असेल त्या टॅक्सवरती, तर काय करायचं, तुम्ही नवीन घर घ्यायचं. म्हणजे एक घर विकलं, समजा आता तुम्हाला एखादा एरिया आवडत नाही, त्या एरियातलं घर विकलं आणि दुसऱ्या एरियात घ्यायचं, पण मग याच्यात तर तुमचा काही फायदा काही नुकसान नाही, मग तरी कसा काय इन्कम टॅक्सला टॅक्स द्यायचा, मग ते इन्कम तर होणार नाही, मग इन्कम टॅक्सलाही ते समजतं, म्हणून मग 54 सेक्शन 54 दिलेलं आहे, बरोबर. रेसिडेन्शियल प्रॉपर्टी तुम्ही घेतली, ती विकली, परत दुसरीकडे तुम्हाला रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घ्यायची, तर याच्यात तुमचा काही फायदा होतोय का, नाही होते. आणि होत जरी असेल तो तुम्हाला वाचवायचा असेल, समजा 10 लाखाची प्रॉपर्टी घेतली, ती 15 लाखाला विकली, त्याचं सगळं आपण कॉस्ट ऑफ इंडेक्सेशननुसार कॉस्ट ऑफ इम्प्रूव्हमेंट वगैरे सगळं करून जो गेन आला वाचवायचा असेल, तर काय करायचं, तुम्हाला दुसरी प्रॉपर्टी रेसिडेन्शियल प्रॉपर्टी घ्यावी लागेल. त्याच्यासाठी पिरियड दिला आहे त्यांनी, किती, 3 वर्ष, बरोबर, कुठून, ट्रान्सफर केल्यापासून. तर त्याच्यात वेगवेगळ्या क्रायटेरिया आहे. आता आपल्याला काय पाहायचं आहे, किती अमाऊंट, किती एक्झम्प्ट होईल आणि किती होणार नाही. काय म्हणतो, अमाऊंट ऑफ एक्झम्पशन, इफ द अमाऊंट ऑफ द कॅपिटल गेन इज लेस दॅन द कॉस्ट ऑफ द न्यू हाऊस प्रॉपर्टी. कॉस्ट ऑफ न्यू हाऊस प्रॉपर्टी म्हणजे समजा लेस दॅन न्यू हाऊस प्रॉपर्टी, 10 लाखाचं घर तुम्ही विकलं, त्याचा गेन झाला तुम्हाला समजा 5 लाख रुपये, त्याच्यावर गेन झाला. आणि नवीन जर प्रॉपर्टी असेल, त्या गेनपेक्षा जर तुमची जास्त येत असेल प्रॉपर्टी न्यू हाऊस प्रॉपर्टीची, लेस दॅन कॉस्ट ऑफ न्यू हाऊस प्रॉपर्टी, गेन कमी असेल न्यू हाऊस प्रॉपर्टीच्या याच्यापेक्षा, एंटायर अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन इज एक्झम्प्ट. म्हणजे तुम्हाला टॅक्स येईल का, नाही येणार. ऑन द अदर हँड, इफ अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन इज ग्रेटर दॅन द कॉस्ट ऑफ न्यू हाऊस प्रॉपर्टी, नवीन घर जे घेणार आहे त्याच्यापेक्षा जर तुमचा कॅपिटल गेन हा जास्त आला, तर काय होईल, तुम्हाला टॅक्स लागेल. मग तो किती लागेल, द डिफरन्स बिटवीन द अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन, कॅपिटल गेनची अमाऊंट, ट्रान्झॅक्शनची अमाऊंट नाही, कॅपिटल गेन अँड द कॉस्ट ऑफ द न्यू हाऊस इज चार्जेबल टू टॅक्स ॲज कॅपिटल गेन. डिफरन्स, नवीन घर जे घेतलं आहे त्याचा आणि कॅपिटल गेन याचा जो डिफरन्स येईल तो काय होईल, टॅक्सेबल होईल, काय, गेन म्हणून. म्हणजे तुम्हाला 54च्या याच्यामध्ये कुठला भेटू शकतो, की तुम्ही नवीन हाऊस घेतलं, त्याच्यामध्ये ते जर जास्त किमतीचं असलं गेनपेक्षा, जेवढा गेन झाला आहे त्याच्यापेक्षा जास्त किमतीचं, तर पूर्णच्या पूर्ण, आणि जर कमी किमतीचं असेल तर डिफरन्स जो असेल त्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरावा लागेल, बरोबर. मग आता याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, अजून एक क्रायटेरिया याच्यात असा येतो, समजा तुम्ही प्रॉपर्टी विकली फेब्रुवारी महिन्यात, आणि तुमच्याकडे पैसे आले लगेच फेब्रुवारी महिन्यात आले, मग आता तुम्हाला लगेच नवीन प्रॉपर्टी तर काही मिळाली नाही, कुठे, फेब्रुवारी महिन्यात, मार्च महिन्यात, आणि वर्ष संपून गेलं, म्हणजे फायनान्शियल इयर संपलं, मग आलं असेसमेंट इयर. मग आता तुमच्या हातात जी आली आणि तो जर गेन जास्त येत असला तर त्याच्यावरचा टॅक्स तुम्हाला भरावा लागेल. पण ह्या कंडिशनमध्ये इन्कम टॅक्सने काय सांगितलं आहे, जर तुम्हाला लगेच दुसरं घर मिळत नसेल त्याच वर्षामध्ये, तुम्हाला घ्यायचं आहे, पण ते पैसे तुम्हाला कुठे ठेवावे लागतील, मग तुमच्या जवळ नाही ठेवायचे, ते पैसे तुम्हाला कॅपिटल फंड असतो एक, कुठं असतो तो, बँकेमध्ये, त्याला म्हणतात कॅपिटल गेन अकाउंट स्कीम. याच्यामध्ये तुम्हाला ते पैसे भरावे लागतील. मग ते कुठं असते, पब्लिक सेक्टर बँक किंवा IDBI बँक, याच्यामध्ये तुम्ही ते पैसे डिपॉझिट करून द्यायचे मार्च महिन्याच्या आत.
आणि मग तुम्हाला पुढच्या वर्षी तो जो अमाऊंट असेल एक्झम्पशनची ती मिळून जाईल. एक्झम्पशनचा फायदा तुम्हाला घेता येईल आणि एक्झम्पशनचा फायदा घेतल्यानंतर ती जी अमाऊंट तुम्ही डिपॉझिट केलेली असेल कॅपिटल गेन स्कीममध्ये, तर ती तुम्हाला विड्रॉल दुसरी प्रॉपर्टी ज्यावेळेस घ्यायची असेल त्यावेळेस ती वापरता येईल. बरोबर, ही एक कंडिशन लक्षात ठेवायची. समजा आता रिटर्न भरायची ड्यू डेट जी होती ती निघून गेली, तर तुम्हाला कॅपिटल गेनचा जो एक्झम्पशन आहे 54चा किंवा कुठल्याही सेक्शनमधला, तर तो क्लेम करायचा असेल तर त्याच्यासाठी ड्यू डेट निघून गेली आणि तुम्हाला करायचं आहे एक्झम्पशन क्लेम, तरी तुम्ही ड्यू डेट नंतर जरी रिटर्न भरला तरी तुम्हाला ते एक्झम्पशन क्लेम करता येणार आहे. फक्त तुम्ही तो जो फंड असेल तो तुम्ही कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये आधीच डिपॉझिट करून ठेवलेला असला पाहिजे. आणि त्याच्यानंतर जी तुम्ही नवीन हाऊस प्रॉपर्टी जी घेणार आहात, बरोबर, तर एक ह्या असेसमेंट इयरपासून एक नवीन त्यांनी त्याच्यामध्ये अमेंडमेंट केलेली आहे असेसमेंट 24-25साठी. ती अशी आहे, जर हिअर द कॉस्ट ऑफ न्यू ॲसेट्स एक्सीड ₹10 crore, the amount exceeding ₹10 crore shall not be taken into account of the purpose of aforesaid exemption from the assessment year 24-25. म्हणजे चालू असेसमेंट इयरपासून जी तुमची अमाऊंट होती त्याला त्यांनी बॅरिकेड्स टाकून दिले. ती कुठपर्यंत टाकून दिली? न्यू ॲसेट्सला 10 करोड. मग एक्झम्पशन काय झालं? 10 करोडपर्यंत तुम्हाला एक्सिडिंग आणि त्याच्यानंतरचं टॅक्स भरावा लागेल. 10 करोडपर्यंत म्हणजे 10 करोड पण खूप आहे, पण तरी काही ॲसेट्स ज्या असतात त्या मोठ्या असतात. लँड असेल ते असेल 10 करोडपेक्षा जास्त अमाऊंट असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला मग एक्झम्पशन जे कुठपर्यंत मिळेल ते ह्या चालू वर्ष म्हणजे मागच्या वर्षात तुम्ही जर ट्रान्झॅक्शन केले असेल आणि त्याची व्हॅल्यू जर 10 करोडच्या वर जात असेल आणि त्याचं कॅपिटल गेन्स मग त्याच्यामध्ये तुम्हाला कितीपर्यंत एक्झम्पशन मिळेल? 10 करोडपर्यंत. बरोबर. आणि त्यानंतर अजून एक कॉन्सिक्वेन्स असा असतो इमोवेबल प्रॉपर्टीमध्ये. समजा आता तुम्ही घर घेतलं, नवीन घर घेतलं, कॅपिटल गेनची सूट पण घेऊन घेतली आणि ते घर लगेच तुम्ही 3 वर्षाच्या आत विकून टाकलं, तर काय होईल? चार्जेबल टू टॅक्स इन द इयर ऑफ सेल ऑफ दी न्यू हाऊस प्रॉपर्टी. मग तुम्हाला काय होईल? जो एक्झम्पशन घेतलेला आहे तो एक्झम्पशनचा काही फायदा होणार नाही आणि नंतर तुम्हाला त्याच्यावर टॅक्स भरावा लागेल. आधी जो तुम्ही एक्झम्प्ट घेतलेला असेल, इथं तो क्लिअर कॉन्सिक्वेन्स इफ द न्यू हाऊस ट्रान्सफर विदिन 3 years. तर तुम्ही नवीन घर घेतलं आणि ते 3 वर्षाच्या आत ट्रान्सफर करून दिलं. इफ द न्यू हाऊस प्रॉपर्टी इज ट्रान्सफर्ड विदिन द पिरियड ऑफ 3 years फ्रॉम द डेट ऑफ इट्स परचेस और कन्स्ट्रक्शन, द अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन अरायझिंग देअर फ्रॉम टुगेदर विथ द अमाऊंट ऑफ कॅपिटल गेन एक्झम्प्ट अर्लियर. म्हणजे आधी जो तुम्ही एक्झम्पशनचा फायदा घेतलेला आहे तर काय होईल? विल बी चार्जेबल टू टॅक्स इन द इयर ऑफ सेल ऑफ दी न्यू हाऊस प्रॉपर्टी. म्हणजे ज्या वर्षात तुम्ही सेल करणार आहे त्याच्यामध्ये ती तुम्हाला काय होईल? टॅक्सेबल होऊन जाईल. म्हणजे त्या वेळेसचा तुम्ही जो टॅक्स भरणार असाल त्याच्यामध्ये तुम्हाला तो टॅक्स कॅल्क्युलेशन एक्झम्पशन घेतलेला पुन्हा त्याचं टॅक्स कॅल्क्युलेशन जो एक्झम्प घेतलेला आहे तर त्याच्यावरचा तो टॅक्स भरावा लागेल. पण ही अमाऊंट तुम्ही समजा जर तुम्हाला ही अमाऊंट म्हणतो जे तुमचं कॅपिटल ॲसेट जी तुम्ही विकली आणि तिची अमाऊंट मी तुम्हाला मगाशी सांगितलं फेब्रुवारी महिन्यात जर विकली आणि जर लगेच तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घेणं शक्य नसेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा की ती कॅपिटल गेन अकाउंट स्कीममध्ये तुम्ही डिपॉझिट करायची मार्च महिन्याच्या आत आणि त्याच्या पुढच्या वर्षामध्येच तुम्हाला जे एक्झम्पशन असेल ते क्लेम करता येतील. बरोबर. आणि त्याची व्हॅल्यू 24-25 पासून म्हणजे असेसमेंट इयर 24-25 पासून झाली आहे ती 10 करोडपर्यंत. 10 करोडपेक्षा जर जास्त येत असेल गेन तर ती तुम्हाला त्याचं एक्झम्पशन घेता येणार नाही. बरोबर.
त्याच्यानंतर 54B. 54B जो आहे तो आहे कॅपिटल ॲसेट्स इज ॲग्रिकल्चर लँड, लॉंग टर्म और शॉर्ट टर्म. जर ॲग्रिकल्चर लँड आपण काय म्हणतो, ॲग्रिकल्चर लँड विकली तर तिच्यावर काय होतो, टॅक्स लागत नाही, असं बऱ्याच जणांना समज आहे. पण मग ती कुठली, रुरल का अर्बन, हे काही कोणी सांगत नाही. मग त्याच्यामध्ये 54B तुम्ही जर शेती विकली असेल आणि शेती घेणार असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला 54Bचा एक्झम्पशन हा घेता येतो. बरोबर. 54B ॲग्रिकल्चर लँड इन अर्बन एरिया. रुरल एरिया असेल तर इट्स नॉट अ कॅपिटल ॲसेट, आणि जी कॅपिटल ॲसेट नाही तिच्यावर कॅपिटल गेन येणार नाही. म्हणजे ग्रामीण एरियातली शेतजमीन जी आहे ती कॅपिटल ॲसेट होत नाही सेक्शन 214 नुसार, जे आपण सुरुवातीलाच बघितलं. त्याच्यात कुठेच आपण ॲग्रिकल्चर लँड इन रुरल एरिया असं वाचलं होतं का, नाही. तर ग्रामीण भागातली जी शेतजमीन असेल ती कॅपिटल ॲसेट होत नाही. मग ती विकली जरी तरी त्याचं ते काय होईल, कॅपिटल ॲसेट, त्याच्यावर तुम्हाला गेन येणार नाही. कॅपिटल गेन अरायझिंग फ्रॉम ट्रान्सफर ऑफ लँड बिंग यूज इंडिव्हिज्युअल ऑर parents of Hindu undivided family for agriculture purpose for 2 years immediately preceding date of transfer, exempt from tax, SSC, purchase another agriculture within the period of 2 years. याच्यामध्ये कंडिशन दिली त्यांनी, तुम्हाला जर 54Bचा क्लेम करायचा असेल तुम्ही 2 वर्षाच्या आत नवीन शेतजमीन घेतली पाहिजे, तर तुम्हाला तो क्लेम भेटेल. पण त्याच्या आधी पण त्यांनी काय म्हटलं, ती जी अमाऊंट आहे सेम क्रायटेरिया, कुठं टाकायची, मार्चच्या आत जर नाही घेतली गेली लगेच दुसरी जमीन तर कॅपिटल गेन अकाउंट स्कीमला तिथं ती डिपॉझिट करून ठेवायची. आणि ज्या म्हणजे येणाऱ्या पुढच्या 2 वर्षामध्ये तुम्हाला जेव्हा केव्हा तुमचा व्यवहार होईल, नवीन शेतजमीन घेणार असाल त्यावेळेस ती विड्रॉल करायची आणि तो घ्यायचा. बरोबर. हे इथे 2 वर्षाचा, तिकडे 3 वर्षाचा हाऊस असेल तर रेसिडेन्शियल. आणि कन्स्ट्रक्शन असेल तर 3 इयर, नवीन असेल तर 2 इयर. आणि लँड असेल तर 2 वर्ष. नवीन घ्यायचे असेल, लगेच नाही शक्य असेल तर ते पैसे कुठे भरायचे, दोघं केसमध्ये कॅपिटल गेन अकाउंट स्कीमला. आलं लक्षात. त्याच्यानंतरच आहे इंडस्ट्रियल अंडरटेकिंग. ह्या ज्या आहे इंडस्ट्रियल संदर्भातल्या ज्या प्रोव्हिजन्स आहे, EC वगैरे, 4D EC, त्याच्यानंतर एफ जो आहे तो आपण पाहणार आहोत. जर लॉंग टर्म कॅपिटल गेन अदर दॅन हाऊस प्रॉपर्टी सोडून इतर कुठली प्रॉपर्टी असेल तर त्याचा जो असेल जागा कुठली, जी हाऊस प्रॉपर्टी नाही, जी ॲग्रिकल्चर लँड नाही, पण ती प्लॉट आहे, समजा प्लॉट एखादा एन प्लॉट आपण घेतला, मग ती याच्यामध्ये येईल. कशात, 54F. 54Fचं कुठं आपण घेऊ शकतो एक्झम्पशन, कुठे क्लेम करू शकतो, प्लॉट्स जे आहेत ॲग्रिकल्चर लँड सोडून इतर जे आणि रेसिडेन्शियल सोडून, त्याचा आपण इथे क्लेम करू शकतो 54F मध्ये. अमाऊंट कॅल्क्युलेशन सेम राहील लॉंग टर्म.
याच्यातही क्रायटेरिया दिला आहे त्यांनी 24-25साठी असेसमेंट इयरसाठी, तो दिला आहे 10 करोडपर्यंत. नवीन याच्यामध्ये तुम्हाला एक्झम्पशन दे 10 करोडपेक्षा जास्त नाही. याच्यानंतर आपण पाहणार आहोत इमूवेबल प्रॉपर्टीसाठी आपण जे आहे आता बघितले, एक बघितला रेसिडेन्शियल हाऊस, एक बघितला ॲग्रिकल्चर लँड, एक बघितला अदर दॅन ॲग्रिकल्चर आणि रेसिडेन्स सोडून ज्या प्रॉपर्टी असतात म्हणजे प्लॉट वगैरेचे, त्याच्यासाठी कॅपिटल गेन कसा, किती आणि कसा येईल. कॅपिटल गेन इंडेक्स रेटनुसार येईल, जी अमाऊंट असेल ते तुम्ही एक्झम्पशन घेऊ शकता. बरोबर. आता एक आपल्या याच्यामध्ये राहिला आहे, तो राहिला आहे एक थोडक्यात सांगायचं आहे मला, लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म याच्यामध्ये. आता तो टॅक्स रेट किती राहील, रेट राहिला होता आपला व्हायचा. बरोबर. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, कॅपिटल गेन, हाऊ चार्ज टू टॅक्स, म्हणजे आता टॅक्स किती येणार त्याला. बरोबर. लॉंग टर्म कॅपिटल गेन इज टॅक्स ॲट फ्लॅट रेट 20%. बरोबर. हे सगळं एक्झम्पशन वगैरे घेऊन जो उरेल तो 20%. आणि याच्यामध्ये शेअर्स वगैरे जर असले तर याच्यात सिक्युरिटीज म्हणतो आपण त्याला, याच्यामध्ये ते जे ट्रान्झॅक्शन असेल तर त्याच्यासाठी 10%, त्याच्यात पण लॉंग टर्म असेल तर 1 लाखापर्यंत तो माफ, त्याच्यानंतर 10%, अदरवाईज 20% शेअर्स नसतील तर. बरोबर. 112(1)(a) नुसार जो आहे तो शेअर्स वगैरे जर असतील तर ते लॉंग टर्मला 1 लाखापर्यंत, आणि मग तो त्याचा होल्डिंग पिरियड, आपण होल्डिंग पिरियड बघितला तर 12 महिन्याचा. इक्विटी शेअर लिस्टेड असतील तर 20% और 10%. शेअर्सच्या केसेसमध्ये 1 लाख टॅक्सेबल राहील आणि त्याच्यावरचा 10%. 1 लाखाच्या वरचा 10%, 1 लाखापर्यंत टॅक्स नाही. याच्यानंतर एक्सीड 1 लाखला अजून याच्यात एक सांगावंसं एक आहे, तो आपण पूर्ण शेअर्सचा जो पार्ट घेणार आहोत त्याच्यामध्ये मी तुम्हाला शेअर्स आणि आपल्या डेरिव्हेटिव्स वगैरेचा जो प्रॉफिट वगैरे जो असतो त्याच्यासाठी मी एक स्पेशल सेशन घेणार आहे शेअर्सवरचा, आणि म्हणजे त्या इंटँजिबल ॲसेट्स ज्या आहेत त्याच्यावरचा. तर आता तुम्हाला याच्यामध्ये ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत की याच्यात आपण 54 54F 54F हे 3 बघितले. हे सर्व जे होते हे कशासाठी होते, एक जो होता रेसिडेन्शियलसाठी होता, रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, एक जो होता ॲग्रीलँडसाठी होता, आणि थर्ड जो होता तो होता ॲग्री आणि रेसिडेन्शियल सोडून इतरची प्रॉपर्टी, त्याच्यासाठी लॉंग टर्म प्लस शॉर्ट टर्म. बरोबर. आता आपल्या याच्यामध्ये जो आहे आपण काय काय बघितलं ते आपण पाहणार आहोत. कॅपिटल ॲसेट्सची डेफिनेशन बघितली, त्याच्यानंतर कॅपिटल गेन्स आपण बघितला, तो शॉर्ट टर्म लॉंग टर्म केव्हा केव्हा होतो, 36 महिन्याच्या वरचा 36 महिन्याच्या आतला जो असेल तो शॉर्ट टर्म, 36 महिन्याच्या वरती लॉंग टर्म. पण त्याच्यामध्ये वेगवेगळे क्रायटेरिया आहे. त्याच्यामध्ये 12 महिने 36 महिन्याच्या आत असेल तर शॉर्ट टर्म, पण शॉर्ट टर्म
आणि लॉंग टर्म याच्यामध्ये त्यांनी ॲसेट्स क्लासिफिकेशन देऊन टाकले. मग ॲसेट्स क्लासिफिकेशन करताना वेगवेगळ्या ॲसेटला पुन्हा वेगवेगळ्या क्रायटेरिया लावले. मग काही ॲसेट ज्या आहे त्या 12 महिन्याच्याच आहे, काही ॲसेट द्या त्या 24 महिन्याच्या, काही ॲसेट द्या त्या 36 महिन्याच्या. म्हणजे 12 महिन्यापेक्षा जास्त पिरियड होल्डिंग असेल तर तो होतो लॉंग टर्म, 12 महिन्यापेक्षा कमी असेल तर तेव्हा होतो शॉर्ट टर्म. बरोबर. हा ॲसेट्स क्लासिफिकेशननुसार. तर त्या ज्या होत्या त्या देखील मी एक्सप्लेन केल्या, कोणकोणत्या ॲसेट्स आहे ज्या 12 महिने ज्याच्यासाठी आहे पिरियड, 24 महिने ज्याच्यासाठी, 36 महिने ज्याच्यासाठी आहे. त्याच्यानंतर आपण पाहिलं टॅक्सेशन, शॉर्ट टर्मला किती लागेल, लॉंग टर्मला किती लागेल. बरोबर. लॉंग टर्ममध्ये काय राहील, लॉंग टर्म इक्विटी वगैरे असं असले तर 1 लाखापर्यंत जो तुम्हाला राहील, 1 लाखाच्या वरती जर राहील इक्विटी ओरिएंटेड म्युच्युअल फंड आणि इक्विटीजसाठी, तर त्याच्यावर लागेल तुम्हाला फ्लॅट 10%. आणि म्युच्युअल फंड्स वगैरे ज्या असतील डेप्ट म्युच्युअल फंड तर त्याच्यावर लागेल 20%. बरोबर. विथ इंडेक्सेशन बेनिफिट, याला तुम्हाला इंडेक्स बेनिफिट मिळेल. त्याच्यानंतर इंडेक्सेशन बेनिफिट काय असतो ते देखील मी तुम्हाला सांगितलं. त्या पिरियडची जी व्हॅल्यू असेल त्या वर्षाच्या वेळेस 50,000ची, मग त्या 50,000ला आजच्या मानाने किती किंमत असावी याचं कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढलं जातं इंडेक्सेशन रेटनुसार. आणि मग त्याच्यानुसार सेलिंग प्राईस याचा जो वजाबाकी होते, कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन, इम्प्रूव्हमेंट वगैरे याची टोटल घेऊन जी कॉस्ट येते आणि कॉस्ट ऑफ सेलिंग याचा जो डिफरन्स येईल त्याचा वर तुम्हाला तो गेन येतो आणि मग त्याच्यावर तो तुम्हाला टॅक्स भरला जातो. तर कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन काढताना इंडेक्सेशनचा फायदा होतो जर लॉंग टर्म असेल तर. बरोबर. त्याच्यानंतर एक्झम्पशन आणि डिडक्शन. मग तुम्हाला एक्झम्पशन कुठले कुठले मिळतील, 54, 54F, 54D, 54EC असे बरेच काही जे सेक्शन होते ते देखील आपण चर्चेत घेतले. आणि त्याच्यातले मेन जे होते ते मी तुम्हाला अतिशय पूर्णपणे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. ते म्हणजे एक रेसिडेन्शियल प्रॉपर्टी, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर लँड, आणि थर्ड पॉईंट होता ह्या दोघं सोडून ज्या प्रॉपर्टी आहेत त्या, याचा कॅपिटल गेन कसा काढला जातो, किती किती टॅक्स येतो, आणि त्याची जी व्हॅल्यू असते. जर तुम्हाला 2 वर्षाच्या आत खरेदी करायची नंतर नवीन प्रॉपर्टी, तेव्हा तुम्हाला 54, 54F वगैरे हे जे आहेत, हे जे तुम्हाला जर घ्यायचे असतील, एक्झम्पशन क्लेम करायचे असतील तर त्याचा एक्झम्पशनचा क्रायटेरिया कसा असतो हे देखील समजावून सांगितलं आहे. एक्झम्पशन तुम्हाला घ्यायचं असेल, तुम्हाला लगेच प्रॉपर्टी मिळत नसेल दुसरी त्याच पिरियडमध्ये, तर तुम्हाला काय करायची, ती अमाऊंट कुठे डिपॉझिट करायची आहे, कॅपिटल गेन स्कीममध्ये. आणि ती कुठल्या कुठल्या बँकेत असते, तर इतर बँकाही आणि स्पेशली IDBI बँकेचं इन्कम टॅक्समध्ये दिलेलंच आहे. तिथं तुम्ही कॅपिटल गेन स्कीमला डिपॉझिट करायची अमाऊंट, त्यावेळेस तुम्हाला नवीन प्रॉपर्टी घ्यायची त्यावेळेस ते करून घेऊ शकता. रिपोर्ट अँड कंप्लायन्स. जर याच्यामध्ये रिपोर्ट कंप्लायन्समध्ये मी तुम्हाला हे देखील सांगितलं की जर ड्यू डेटच्या नंतर तुम्ही रिटर्न भरत आहात आणि तुम्ही एक्झम्पशन क्लेम करत आहात तरी काही हरकत नाही. ड्यू डेट नंतर सुद्धा तुम्हाला एक्झम्पशन क्लेम करता येतं. फक्त तुम्ही ती जी अमाऊंट आहे ती त्यांनी जे सांगितलं आहे त्या क्रायटेरियामध्ये फिक्स बसली आहे. तुम्ही तेवढी इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे किंवा ती कॅपिटल फंडला टाकली पाहिजे, डिपॉझिट करून ठेवली पाहिजे, तर त्यावेळेस तुम्हाला ते मिळेल. अदरवाईज तुमचं रिटर्न ड्यू डेटच्या आधी भरो अगर नंतर भरो, तसं काही तुम्हाला ते हे त्याचं बर्डन नाही आहे. जे समजा तुम्हाला जर ड्यू डेट निघून गेली, अरे रिटर्न तर भरायचं राहून गेलं, मग याच्यावरचा गेन हा येत होता तो येत होता, आपण तर इथं भरले, मग आता कसं होईल, ते मिळेल का नाही, तर ते मिळतं तुम्हाला त्याचं एक्झम्पशन. बरोबर. एक्झम्पशन तुम्ही क्लेम करू शकता. त्याच्यानंतर सर्वांचे मी धन्यवाद मानतो की तुम्ही आजच्या सेशनला हजेरी लावली आणि भांडवली नफ्याचं वर्गीकरण, भांडवली नफा काय आहे, त्यात कसली कसली सूट भेटते, इंडेक्स रेट काय आहे, इंडेक्स रेट कशासाठी असतो, हे सर्व मी माझ्या पद्धतीने समजावून सांगण्याचा पूर्ण प्रयत्न केला आहे. काही ज्या ॲट्स क्लास राहिलेला आहे जशा शेअर्स आहे, इतरचं आपण इन्व्हेस्टमेंट वगैरे करतो, म्युच्युअल फंड वगैरे फंड्स असतील काही इतर वेगवेगळे, त्याच्यावर मी पुन्हा एक वेगळा सेशन घेणार आहे. त्यावेळेस तुम्ही तो जरूर जॉईन करा. इतर तुम्हाला काही मदत लागणार असेल
कन्सल्टिंग संदर्भात, इन्कम टॅक्स संदर्भात कोणाच्या काही स्क्रुटिनी वगैरे चालू असतील, काही स्क्रुटिनीसाठी तुम्हाला हेल्प लागणार असेल, काही लागणार असेल तर PS टॅक्स गाईड आणि मी ॲडव्होकेट नरवाडे स्वतः त्याच्यावर मार्गदर्शन करतो. तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं टॅक्स संदर्भात, प्रोफेशनल ॲडव्होकेट देखील आहे आणि इन्कम टॅक्समध्ये गेल्या 2008 वर्षापासून मी काम करतो आहे, कॉलेजपासूनच. तर काही तुम्हाला वाटलं तर कधी तुम्ही नंबर दिलेला आहे, स्क्रीनवर दिसतोय 8482992611. हा नंबर बहुतेक वेळा बिझी येतो. जर बिझी आला तर तुम्ही व्हॉट्सअपला एक मेसेज टाकू शकता हाय म्हणून, किंवा काही काम असलं तर ते देखील टाकू शकता. आणि आज माझ्या पद्धतीने जेवढं होतं तेवढं मी भरपूर काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. यानंतरही अशाच पद्धतीचे सेशन होतील तर ते तुम्ही जरूर जॉईन करावेत. आणि यानंतर होणाऱ्या सेशनचं नोटिफिकेशन देखील जे काही माझे फेसबुक फ्रेंड्स आहेत किंवा फॉलोअर्स आहेत त्यांना मी पाठवत असतो, किंवा तशा पोस्ट वगैरे शेअर करत असतो. काही ग्रुप्स वगैरे जे असतील त्यांनाही त्यांच्या ग्रुप्समध्ये टॅक्सविषयी मार्गदर्शन पाहिजे असेल, कमीत कमी 50च्या वर जर तुमच्याकडे लोक अवेलेबल असतील तर आम्ही आयकर साक्षरता अभियान हे आम्ही जे सुरू केलेलं आहे, तर याच्यामध्ये आम्ही लोकांना पर्सनली जाऊनसुद्धा मार्गदर्शन करतो. जर 50च्या वर तुमच्याकडे लोक असतील, जमणार असतील, तुम्ही अरेंजमेंट करणार असतील तर आम्ही ते फ्री ऑफ कॉस्ट इन्कम टॅक्सवरती मार्गदर्शन करतो. व्यापारी असतील, प्रोफेशनल असतील, मग कुठलाही ग्रुप असू दे, आधी तुम्ही आम्हाला कळवायचं आहे. त्यावेळेस जर त्या लोकेशनला येणं शक्य असेल आणि वेळ जर कन्व्हिनियंट होत असेल आम्हाला आमच्या शेड्यूलमधून, तर आम्ही नक्कीच तुम्हाला अपॉइंटमेंट देऊ आणि मोफत मार्गदर्शन करू. सर्वांना आयकराविषयी जास्तीत जास्त ज्ञान व्हावे आणि आयकर साक्षरता अभियान आमचा जो उद्देश आहे तो सफल व्हावा, यासाठीच हा सर्व प्रयत्न आहे. तर सगळ्यांचे एकदा पुन्हा आभार. धन्यवाद. तुम्ही शांतपणाने पूर्ण सेशन ऐकून घेतला त्याच्याबद्दल. पुन्हा भेटू एक नवीन सेशनमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. ॲडव्होकेट नरवाडे.